आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। लग्न सराईच्या काळामध्ये सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे। ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान 16 एप्रिल रोजी सराफा बाजारात सोन्याचा भाव 94,489 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता। एका झटक्यात सोन्याच्या दरामध्ये 1,387 रुपयांची वाढ झाली, तर चांदी 373 रुपयांनी महाग होऊन 95,403 रुपये झाले आहे। जीएसटी मुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आता 97,323 रुपये आणि चांदीचा भाव 98,265 रुपये झाला आहे। यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 18,749 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी 9,386 रुपये प्रति किलोनं महागली आहे। 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा भाव 76,045 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 85,680 रुपये प्रति किलो होता। या दिवशी सोनं 75,740 रुपयांवर बंद झालं। चांदी 86,017 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली। 31 जानेवारी 2025 रोजी सोन्याचा भाव 82,165 रुपये प्रति 10 ग्रॅम होता। IBJने जाहीर केलेल्या दरानुसार 23 कॅरेट सोन्याचा भाव आता 1,382 रुपयांनी महागला असून तो 94,111 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,271 रुपयांनी वाढून 86,552 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे। आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,040 रुपयांनी वाढून 70,867 रुपये झाला आहे। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं सराफा बाजाराचे दर जाहीर केलेत। यामध्ये जीएसटीचा समावेश नाही। कदाचित तुमच्या शहरात 1,000 ते 2,000 रुपयांचा फरक असू शकतो। IBJ दिवसातून 2दा दर जारी करते, एकदा दुपारी 12च्या सुमारास तर दुसऱ्या सायंकाळी 5च्या सुमारास दर जारी केले जातात। कमकुवत डॉलर आणि जागतिक व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे बुधवारी आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमतींनी हा विक्रमी उच्चांक गाठला। कॉमेक्स सोन्याचा भाव 2% वधारून 3,294.60 डॉलर प्रति अंश झाला आहे। आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांमध्ये सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे। भारतातील महागाईत मोठी घसरण झाल्यानंतर व्याजदर कपातीच्या वाढत्या अपेक्षा आणि अमेरिकेतील सोन्याच्या किमतींनाही आधार मिळत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।